इतिहास या विषयातील प्रश्न पाहूया. इतिहास या सब्जेक्टबद्दल आपल्याला पुष्कळसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. इतिहासावर जास्तीत जास्त तुम्हाला जे काही आधुनिक भारत आहे त्या आधुनिक भारतावर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला विचारतात नेहमी. बरं, त्याच्यामध्ये हा जो क्रायटेरिया आहे तो ठरलेला असतो की कोणते प्रश्न ही जास्त स्वरूपामध्ये विचारल्या जाऊ शकतात ते, आणि काही रिअर प्रश्न असतात की जे केव्हा केव्हाच विचारतात. तर हे जे प्रश्न कोणते आहेत ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघूया. बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही भारतामधली पहिली राजकीय संघटना होती. त्याच्या अगोदर पुष्कळशे जे काही सोशलिस्ट वगैरे जे काही सभा आहेत ते स्थापन झाल्या होत्या, पण पहिली जी काही राजकीय म्हणजे कसं, तर इंग्रज आणि जे काही भारतीय लोक आहेत यांच्यामध्ये समन्वय साधणारी एखादी संघटना असावी असं ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम यांना वाटत होतं. आणि त्या कारणामुळे मग त्यांनी हे कोलकात्याच्या दीक्षांत समारंभामध्ये बोलून दाखवलं. आणि मग त्या अनुषंगानं काय झालं की नंतरच्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची काय झाली तर स्थापना करण्यात आली. बरं, राष्ट्रीय काँग्रेसची जी काही स्थापना आहे ते केव्हा करण्यात आली, तर ती करण्यात आली 1885 साली. दिवस कोणता होता? दिवस होता 28 डिसेंबर. आपण 1 तारखेला दरवर्षी काय करतो, 1 जानेवारीला पार्टी करतो. तर त्या पार्टीच्या 3 दिवस अगोदर आपण समजायचं की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती असं. ठीक आहे, 888 3 वेळेस या ठिकाणी 8888 दिलेलं आहे. आता राष्ट्रीय काँग्रेस होतं, तर राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठं होणार होतं तर पुण्यामध्ये. पण पुण्यामध्ये काय होतं की प्रार्थना समाजामार्फत त्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि लॉर्ड रे त्याचे अध्यक्ष राहणार होते, पण त्या ठिकाणी आली कॉलेराची साथ. आता पुष्कळ वेळेस इतिहासामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी जे काही वेगवेगळ्या साथी आल्या होत्या. प्लेगची पण साथ आली होती 1895-96 साली. मग झालं कसं या ठिकाणी, पण पुष्कळ पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की यावेळेस पण प्लेगची साथ आली होती, तर चुकीची गोष्ट आहे. यावेळेस आली होती कॉलेराची साथ. आणि मग त्यामुळं पुण्यामधलं अधिवेशन शिफ्ट केलं कुठं, मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये एकूण जे काही सभासद आहेत ते हजर होते या ठिकाणी. ठीक आहे, आणि अधिवेशन कुठं झालं होतं तर गोकुलदास तेजपाळ पाठशाळेमध्ये ते अधिवेशन झालं मुंबईमध्ये. अध्यक्ष होते ख्रिश्चन वकील जे कोलकात्याचे होते, त्यांचं नाव होतं वेमेशचंद्र बॅनर्जी. ख्रिश्चन वकील होते ते. आणि मग या ठिकाणी कोण कोण हजर होते तर रानडे, गोखले आणि नौरोजी हे त्रयी यांनीच महत्त्वाचं हे या अधिवेशनामध्ये महत्त्वाचा सहभाग घेतला होता. ते सिनियर व्यक्ती होते राष्ट्रीय काँग्रेसचे, लक्षात घ्या. तर अशाच प्रकारे इतरही पुष्कळ लोक, कारण की त्यावेळेस टिळकांना आणि बाकीच्यांना दुय्यम स्थान होतं लालबाल पाल यांना, त्यामुळे मग ते पण या ठिकाणी या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काय झाले होते तर सामील झाले होते. राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबईमध्ये. होऊया, कैदे आझम कोणाला म्हणतात? मोहम्मद अली जिना, महात्मा गांधी, मोहम्मद इक्बाल की डॉक्टर झाकीर हुसेन यांना? इंग्रजाच्या काळामध्ये जे काही वेगवेगळे आंदोलन केले होते ते सविनय कायदेभंग चळवळ, त्यानंतर असहकार चळवळ, त्यानंतर छोडो भारत चळवळ, आणि मधात पण पुष्कळशे आंदोलन जे काही करणारी व्यक्ती आहे, कारण की त्यांनी चंपारण्य सत्याग्रहापासून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती. वारंवार ते जेलमध्ये जायचे. जेलमध्ये कोणत्या जायचे तर एरोडा जेल त्यांचा फिक्स होता पुण्यामधला. एरोडा करार आपल्याला माहिती आहे, नंतर आंबेडकरांसोबतच झाला होता. आणि एरोडा जेलच्या जवळच काय होतं, आगा खान पॅलेस होतं. मग त्यांना एरोडा जेलमध्ये ठेवायचे आणि आगा खान पॅलेसमध्ये या ठिकाणी हलवल्या जात होतं. असे जे व्यक्ती होते जे वारंवार तुरुंगामध्ये जात होते त्यांना कैदे आझम असे म्हटल्या जात होते. ते होते महात्मा गांधी. आणि महात्मा गांधी यांना कैदे आझम असं संबोधल्या. प्रश्नाकडं 1928 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती? इंग्रजांनी काय सांगितलं होतं भारतीय लोकांना की तुम्ही काय करा, तुमची राज्यघटना बनवा. ठीक आहे, मग त्यांचं जे काही चॅलेंज आहे ते एक्सेप्ट करणारी एक व्यक्ती भारतामध्ये होती. त्याच्या अगोदर काय झालं होतं की ब्रिटिशांनी पुष्कळ मिशन पाठवले, वेगवेगळे लोक पाठवले की भारताची राज्यघटनेचे स्वरूप कशा प्रकारचं असावं, किंवा त्याचा जो काही आराखडा आहे तो आराखडा कशा प्रकारचा असावा. आणि मग काय झालं बघा की मग ही सर्व जबाबदारी त्यावेळेसचे जे काही सिनियर व्यक्ती होते, जे काही वकील होते, ते होते पंडित नेहरू. आणि पंडित नेहरूंना ती पूर्णपैकी जबाबदारी दिली ब्रिटिशांनी. आणि त्या कारणामुळे मग झालं कसं महत्त्वाचं की पंडित नेहरूंनी जी काही 1928 मध्ये जे काही घटनेचा जो काही आराखडा आहे तो तयार केला. पंडित नेहरू सारखेच होते त्यांचे वडील मोतीलाल नेहरू. आणि मोतीलाल नेहरू पण ॲडव्होकेटच होते आणि पंडित नेहरू पण ॲडव्होकेटच होते त्या काळातले, म्हणजे बॅरिस्टर, त्या काळातले बॅरिस्टर.
वळूया पुढील प्रश्नाकडे. 1907 मध्ये जर्मनी येथील जो काही राष्ट्रीय ध्वज आहे, म्हणजे इथं हिंदुस्थान राष्ट्रीय ध्वज कोणी फडकविला? जर्मनीमध्ये काय होतं लक्षात घ्या. 1907 साली स्टुअर्टगार्ड इथे सर्व नेत्यांची परिषद भरवली होती आणि त्या सर्व नेत्यांच्या परिषदेसाठी भारतामधल्या ज्या काही विदुषी आहेत, ज्या काही विद्वान आहेत, त्या पाठवल्या होत्या मॅडम भिकाजी कामा. मग मॅडम भिकाजी कामा यांनी काय केलं होतं की सर्वात पहिले भारताचा जो काही झेंडा आहे तो झेंडा या ठिकाणी फडकावला होता. या ठिकाणी वेगवेगळ्या कहाण्या आहेत की मॅडम भिकाजी कामा यांना असं म्हणतात की भारतीय जे लोक आहेत यांनी पाठवलं, जे काही लीडर्स आहेत त्यांनी पाठवलं, आणि एक प्रवाह असा आहे की सावरकरांनी पाठवलं. ठीक आहे. मग काय झालं होतं की त्या ठिकाणी ते गेल्या. दोन प्रवाहाचा झेंडा कशा प्रकारे निर्माण झाला तो एक म्हणतात की झेंडा हा पूर्वीच तयार करून दिला होता, आणि एक प्रवाह असा सांगतो की जो झेंडा आहे मग त्यांनी काय केलं की आपल्या साडीचा जो काही पदर आहे तो पदर या ठिकाणी फाडला आणि तो झेंडा आहे तो झेंड्याला लावला आणि त्या ठिकाणी आपलं जे काही प्रतिनिधित्व आहे ते या ठिकाणी केलं. आणि तो जो झेंडा होता तो कशा होता? तिरंगी स्वरूपाचा होता. आणि जे काही भारतीय झेंड्याचं जे काही मूळ आहे ते त्यापासूनच सुरू झालं असं म्हणतात. नंतरच्या काळामध्ये महात्मा गांधीच्या काळामध्ये मग त्याच्यावर चरखा आला आणि नंतरचा जो काही शेवटचा जो काही झेंडा आहे तो आपण आता बघतो 3 कलरचा, आणि त्यामध्ये अशोक चक्र आहे. हा बनवला होता पेंगली व्यंकय्या यांनी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मॅडम भिकाजी कामा, जे जर्मनीमधील स्टुअर्टगार्ड या ठिकाणी झेंड्याचं प्रतिनिधित्व किंवा देशाचं प्रतिनिधित्व यांनी केलं होतं असं. 1764 मध्ये बक्सार येथे इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या 3 सत्तांचा पराभव करून आपला साम्राज्य विस्तार केला? भारतीय इतिहासामध्ये 2 लढाया खूप महत्त्वाच्या आहेत. ते लढाया कोणत्या? तर ते लढाया आहेत 1757 सालची कोणती? प्लासीची लढाई, 1757 सालची. 1757च्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी काय केलं होतं? सिराजुद्दौलाचा पराभव करून पूर्ण जे काही बंगाल प्रांत आहे ते बंगाल प्रांत आपल्या अधिपत्याखाली आणला. आणि त्यानंतर मग रॉबर्ट क्लाईव्हनं त्या ठिकाणी आपली पूर्ण, म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह हा त्यावेळेसचा काय झाला मग बंगालचा गव्हर्नर झाला आणि त्यांनी पूर्ण सत्ता या ठिकाणी सुरू केली. बरं, आता मग काय झालं बघा की मग नियुक्त कोणाला केलं? म्हणजे सिराजुद्दौला तर काढून टाकलं आणि सिराजुद्दौलाच्या जागी आणलं होतं त्याचा सेनापती मीर जाफर. मीर जाफर याला आला. आता मीर जाफर इंग्रजांना जास्त पैसे देऊ शकत नव्हता, त्यामुळे मग मीर जाफरला इंग्रजांनी काढून टाकलं आणि त्याचा जावाई जो होता मीर कासिम याला या ठिकाणी नियुक्त केलं. मीर कासिम त्यापेक्षा भारी. मीर कासिमनं पुष्कळ रक्कम इंग्रजांना दिलीच नाही, पैसे दिलेच नाही, आपल्या राज्याची यांनी डेव्हलपमेंट केली. मग इंग्रजांनी मीर कासिमला काढून टाकलं. मीर जाफर तर ऐकणारा होता पण मीर कासिम ऐकणारा नव्हता. त्यांनी लगेच काय केलं? आपला जो काही मित्र आहे कोण? सुजा उद्दौला, जो काही अयोध्यामध्ये राहत होता, याच्याशी कनेक्ट झाला तो आणि ब्रिटिशाविरुद्ध मोर्चे बांधणी केली की आता यांच्याशी काय करायचं? आपल्याला युद्ध करायचं आहे. मग अयोध्येचा जो काही सुजा उद्दौला आहे यांनी आपला मित्र कोण होता? मोगल बादशाह शाह आलम याच्याकडे नेलं आणि या तिन्ही फौजांनी काय केलं? या ठिकाणी जे काही ब्रिटिश आहेत या ब्रिटिशांशी लढा दिला. लढा देऊन काय झालं होतं? ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रास्त्रापुढं, त्यांच्या आधुनिक संचलनापुढं हे तीनही फौजा परास्त झाल्या, पराभव झाला, व्हाईट वॉश झालं. आणि अशी जी काही लढाई होती जी निर्णायक होती भारतासाठी, ज्यामुळे हे तिन्ही सत्ता ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली आल्या होत्या, अशी सत्ता होती या ठिकाणी अशी लढाई होती बक्सारची लढाई, जी झाली होती 1764 साली आणि ही एक निर्णायक अशी लढाई होती. पुढील प्रश्नाकडे. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट ब्रिटिश पार्लमेंटला का पास करावा लागला? 1773 सालचा. आता 1773 सालचा जो काही ऍक्ट आहे तो भारतामधला कोणता आहे? पहिला कायदा आहे ब्रिटिश लोकांचा. हा पहिला कायदा आहे. याच्या अगोदर ब्रिटिशांनी कायदे केलेले नव्हते, किंवा जे कायदे होते ते कशा प्रकारचे होते? तर स्थानिक स्वरूपाचे होते. म्हणजे या राजाने वेगळा कायदा, त्या राजाचा वेगळा कायदा, त्या राजाचा वेगळा कायदा. पण ब्रिटिशांनी रेग्युलेटिंग ऍक्ट केला आणि रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे तो सर्वात पहिले पास कोणाच्या काळामध्ये झाला? तर तो झाला वॉरन हेस्टिंग्सच्या काळात. वॉरन हेस्टिंग्सच्या काळामध्ये हा कायदा पास झाला. वॉरन हेस्टिंग्स हा पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल होता. पूर्वी तो गव्हर्नर होता, पण या रेग्युलेटिंग ऍक्टमुळं काय झालं होतं की तो गव्हर्नरचा गव्हर्नर जनरल झाला. त्याच्या काळामध्ये मग काय झालं होतं की त्याच्या काळामध्ये पैसा खूप खाण्यात आला होता. त्यानं पण स्वतः पैसे खूप खाल्ले होते. त्याच्यावर महाभियोगाची तयारी होती ब्रिटनमध्ये, पण तसं झालं नाही. त्याच्या अगोदरचा आपण पाहत होतो की जो काही बंगालचा पहिला गव्हर्नर होता तो होता वॉरन हेस्टिंग्स. यांनी पण पुष्कळ पैसा भारतामधून कुठे नेला होता? तर
आपल्या देशामध्ये नेला होता. या सगळ्या लोकांनी जे काही रक्कम नेली होती ते बाकीच्या लोकांच्या डोळ्यामध्ये खुपत होती. बरं, यामुळे काय झालं होतं की कंपनीचा कारभार व्यवस्थित चालायला, कंपनीला पैसे कमी पडायले. मग त्या कारणामुळे यांच्यावर जबर बसवण्यासाठी आणि वेगवेगळे पद निर्माण करण्यासाठी किंवा एक प्रकारचा जो काही ईस्ट इंडिया कंपनी आहे याचा काहीतरी कायदा असावा, वचक असावं, यासाठी मग 1773 सालचा जो काही कायदा आहे तो वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये झाला होता. मग हा कायदा का झाला होता की तोट्यात चालणारी ईस्ट इंडिया कंपनी याला आळा घालण्यासाठी, त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीमधील बोकाळलेला जो काही भ्रष्टाचार आहे याला आळा घालण्यासाठी आणि कंपनीच्या आर्थिक धोरणामुळं दरवर्षी पडत असलेला जो काही दुष्काळ आहे तो यामुळं पण कमी करता येईल, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश होता. म्हणजे वरीलपैकी सर्व प्रश्न हे बरोबर आहेत. दुष्काळ जो आहे तो कुठं कुठं भारतामध्ये पडतच होता त्या काळामध्ये, मग त्याचाही परिणाम या ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेवर या ठिकाणी झाला. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे फक्त मॅथ्ससाठी. त्यावर आपल्याला सगळे फक्त मॅथचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला दिसतील. तर त्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या जे काही चॅनल आहे त्याची लिंक दिलेली आहे, ते आपण अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. थँक्यू.